श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आषाढ महिन्याच्या अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची अमावास्या मानली जाते. या दिवशी पितरांचे स्मरण, दान, स्नान, पूजा आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व दिले जाते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढ अमावास्या म्हणजे काय, या दिवशी काय करावे, काय करू नये, मुलांसाठी कोणते उपाय सांगितले आहेत, दानाचे महत्त्व, पितृपूजन, धार्मिक मान्यतेनुसार मिळणारे हे फायदे आणि सर्वात सोपा उपाय, हे सर्व आज आपण @swami-3131 या चॅनलवर पाहणार आहोत. तर आपण जर या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. कमी वेळेत भरपूर अशा प्रकारची माहिती आज आपण पाहणार आहोत. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावास्याला आषाढी अमावास्या म्हणतात. अमावास्याला चंद्र दिसत नाही. हिंदू परंपरेनुसार हा दिवस पितरांचे स्मरण, आत्मचिंतन, दान आणि सात्विक आचरणासाठी शुभ मानला जातो. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच येणारी ही अमावास्या असते. अनेक भागात विशेष श्रद्धेने पाळली जाते. आमच्याकडे सुद्धा पाळली जाते. तुमच्याकडे पाळली जाते का? नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा. तुम्ही या दिवशी काय काय करतात ते देखील सांगा. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागी वेगवेगळे असे नियम असतात. तर या दिवशी अमावास्याला विशेष शक्य असल्यास सूर्योदयापूर्वीच आपल्याला उठून स्नान करायचे आहेत, देवपूजा करायची आहे, भगवान शिव, श्री विष्णू, श्री गणेश आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर पितरांचे स्मरण करायचे आहे. ज्यांचे आई वडील किंवा पूर्वज स्वर्गवासी झाले आहेत त्यांनी त्यांचे श्रद्धेने स्मरण करावे अमावास्येच्या दिवशी. त्याचबरोबर या अमावास्याला खूप महत्त्व आहे. दीप अमावास्या पण आहे, खग्रास सूर्यग्रहण देखील आहे. अशा प्रकारे योग तिन्ही जुळून आलेले आहेत. तसेच आपण दीपदान व सूर्यग्रहण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्यामध्ये देखील दीप अमावास्या आलेली आहे, खग्रास सूर्यग्रहण देखील आहे. त्याच्याबद्दलची पण भरपूर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. ग्रहण कोणत्या भागात दिसणार आहे, या दिवशी दान काय करणे खूप शुभ आहे मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान, फळदान, धान्यदान याला विशेष महत्त्व आहे. गरिबांना मदत करणे, गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्रदान करावे, पक्ष्यांना धान्य द्यावे, गाईला चारा द्यावा, कुत्र्याला भाकरी द्यावी, पक्ष्यांना धान्य द्यावे, अशा प्रकारची सेवा ही पुण्यकारक मानली जाते. त्याचबरोबर शिवनाम जप मध्ये तुम्ही ओम नमः शिवाय याचा जप करावा. हे आपण अमावास्याला हे सर्व करावे. त्याचबरोबर काय करू नये तर अमावास्याला तर परंपरेनुसार या दिवशी पुढील गोष्टी टाळायच्या सल्ला दिला जातो. तो म्हणजेच आपल्याला अमावास्याच्या दिवशी विनाकारण वादविवाद, राग, अपशब्द, मद्यपान, मांसाहार, कोणाचाही अपमान, गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवणे या गोष्टी या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला मुलांकडून काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजेच देवासमोर दिवा लावणे, या दिवशी आई वडिलांचा आशीर्वाद घेणे, ओम नमः शिवाय किंवा रामनामाचा जप, पक्ष्यांना त्यांच्या हाताने चारा, धान्य टाकणे, गरजू व्यक्तींना फळे किंवा अन्न देण्यात सहभागी घेणे, अशा प्रकारचे आपल्या मुलांना आपण सहभागी करून घ्यायचे आहे. हे सर्व काही आपल्याला आषाढ अमावास्याला करायचे आहे. आपल्या मुलांसाठी काय करावे, काय करू नये, तर हेच उपाय आहेत. जर आपल्याला या दिवशी अशा प्रकारचे आपण दानधर्म सर्व काही केल्याने, धार्मिक मान्यतेनुसार व परंपरेनुसार श्रद्धेने पूजा, दान आणि पितरांचे स्मरण केल्यास आपल्या मनाला शांतता मिळते, पितरांचे आशीर्वाद मिळतात, दानामुळे पुण्यप्राप्ती होते, कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, सेवा आणि सदाचाराची भावना वाढते. तर या अमावास्याला तुम्हाला वेळ नसेल तर
सर्वात सोपा उपाय, जर आपल्याला खूप काही करायचे आहे आपल्या घरासाठी, लेकरांसाठी आणि परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे, वेळ कमी आहे, तर यासाठी देखील मी तुम्हाला कमी वेळेत जास्त माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वेळ नसेल तर दान पुण्यप्राप्ती होते, पण कुटुंबात आपल्या सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, परंतु सेवा आणि सदाचाराची भावना वाढते. अमावास्येला तुम्हाला वेळ नसेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजेच स्नान करा. सकाळी अमावास्येच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे. स्नान झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे. तर बघा, आपल्याला दुसरं काही करता आलं नाही तर आपण हे करायचं आहे. त्याचबरोबर जप करा. एखाद्या गरजू व्यक्तीला खूप काही त्याला गरज आहे आणि ते आपल्याला काहीतरी मागतंय, तर अशा वेळी अन्नदान करा. पितरांचे कृतज्ञतेने स्मरण करा. आषाढ अमावास्या हा श्रद्धा, सेवा, दान आणि पितृ प्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. परंपरा आणि श्रद्धा जपत असतो. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता हा दिवस सात्विक पद्धतीने साजरा करायचा आहे. तर यामध्ये सर्व सोपं असं तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. काही जास्त काही करायचं नाही. याच्यामध्ये दान धर्म याला खूप काही महत्त्व आहे. या दिवशी अमावास्या आहे, तर अमावास्याला काय उपाय करायचे आहेत, काय नाही याबद्दलची देखील मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. आणि याचाच एक व्हिडिओ दीप अमावास्या देखील आहे. या दिवशी खग्रास सूर्यग्रहण देखील आहे. याची देखील मी माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकतायत. तर हा जो आपला व्हिडिओ आहे, जर याच्याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर अजून काही माहिती सांगण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.